महाराष्ट्रात ठाकरे नावाची एक ताकद आहे। बाळासाहेबांच्या उमेदीच्या काळात महाराष्ट्रानं या ठाकरेंच्या ताकदीचा जबरदस्त करिश्मा अनुभवला। नंतरच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून शिवसेना सांभाळत होते। मात्र माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं म्हणत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि आता 20 वर्षांनंतर ठाकरेंची ही ताकद पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर कुणाचा फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार, कसं फिरेल महाराष्ट्राचं राजकारण, आपण पाहूयात। ब्रँड ठाकरे। महाराष्ट्राचं राजकारण गेली कित्येक वर्ष या ब्रँड ठाकरे भोवती फिरतंय। बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्र धर्म जागवला। बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना सांभाळली। राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मनसेची स्थापना केली। या तीनही ठाकरेंभोवती राजकीय वलय मात्र कायमच राहिलं। महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ठाकरे ब्रँड पुसला जाणार नाही असं राज ठाकरेंनी स्वतः काही दिवसांपूर्वी म्हटलंय। 27 नोव्हेंबर 2005 ही तारीख, ज्या दिवशी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि ब्रँड ठाकरेची दोन शकलं झाली। आता पुन्हा 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव हे एकत्र येऊन हा ठाकरे ब्रँड आणखी मजबूत होणार का, याची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे। ठाकरे समजा एकत्र आलेच तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे। हा एकत्रीकरणाचा डाव मांडला गेलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पटावर। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर त्याचा सर्वाधिक फटका हा एकनाथ शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का असा प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे चिडले होते। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास शिवसेना मनसेची मराठी मतं या युतीच्या पारड्यात जातील। शिंदेंच्या शिवसेनेचं अस्तित्व त्यामुळे धोक्यात आलंच तर शिंदे गटातले अनेक नेते भाजपशी सलगी करायला तयार आहेत। या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे शिंदेंच्या पाठी हक्काची वोट बँक राहणार नाही अशी ही शक्यता आहे। एकूण जर सूर बघितला आज उद्धव ठाकरे यांचा आणि राज ठाकरे कदाचित त्यांच्याबरोबर गेले तर महाराष्ट्राच्या हिताची तडजोड केली जाते असा आरोप त्यांचा भाजपावर असणार आहे आणि भाजपा हेच मुख्य टार्गेट असणार आहे। मग अशा वेळेस शिंदेंचं त्यांच्याबरोबर असणं, त्यांना एक प्रमुख नेता म्हणून पुढे करणं ही त्यांची राजकीय गरज असणार आहे। त्याच्यामुळे शिंदेंचा याच्यावर लगेच काही विपरीत हे दोन ठाकरे एकत्र आले म्हणून शिंदेच्या अस्तित्वाला किंवा त्यांच्या महत्वाला काही धोका निर्माण होईल असं वाटत नाही। आतापर्यंत 40 नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेले आहेत, तर शिंदेंनी ठाकरे गटाची ग्राउंडवरची कार्यकर्त्यांची ताकद खिळखिळी करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू केला आहे। एकनाथ शिंदेंची सत्तेमधली ताकद लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जरी एकत्र आले तरीही आम्हाला फरक पडणार नाही असा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। मला वाटतं फक्त महानगरपालिकेच्या निवडणूक आले की ह्यांना मराठी माणूस आठवतो किंवा निवडणूक आले की मराठी माणूस आठवतो। त्या व्यतिरिक्त त्यांनी सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांनी मराठी माणसाकडे दुर्लक्ष केलंय हे आता मराठी माणसांनी जाणलेलं आहे। म्हणून मला वाटतं याचा काही हे दोघेही एकत्र येण्याने आम्हाला राजकीय दृष्ट्या काही फरक पडणार नाही। पुढचा मुद्दा आहे भाजपचा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भाजपचं काय होईल? भाजपनं 2017 मध्ये स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली, त्यावेळी भाजपला जास्त फायदा झाला होता। भाजपचं मुंबई महापालिका निवडणुकीत मिशन 150 आहे, त्यासाठी भाजपला जास्तीत जास्त जागा लढवाव्या लागतील। मराठी मतं जरी राज आणि उद्धव ठाकरेंकडे गेली तरीही मुंबईत भाजपची स्वतःची अशी वोट बँक आहे। त्याशिवाय मुंबईतल्या जवळपास 150 मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय मतांचा प्रभाव आहे, त्यातली बहुतांश मतं ही भाजपच्या बाजूची आहेत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपला तितकासा फटका बसणार नाही असं सांगणारा एक सर्वे सुद्धा भाजपनं नुकताच केलाय। भाजपला फटका बसणार नाही हे सांगताना शिंदेंना मात्र फटका बसेल असा छुपा इशारा भाजपला द्यायचा होता की काय, असाही सवाल आहे। कारण शिंदेंच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत, हे ओळखून भाजपमध्ये शिंदेंना लगाम लावण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे।
म्हणजे मराठी मतांचं संघटन होईल, ते एकत्रीकरण होईल, परंतु त्याच वेळी जोडलेला हा नवीन मतदार जो आहे, जो उद्धव ठाकरेंच्या नव्या भूमिकेमुळे आला होता, त्याची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. त्याच्यामुळे जसं काही अतिरिक्त मतं वाढतील, एकसंघ होतील, मताची विभागणी टळेल, तशी काही आलेली मधल्या काळात जवळ आलेली जी मतं होती ती दुरावण्याचा पण धोका असू शकतो. आणि तसं झालं तर भाजपाच्या परफॉर्मन्सवर त्याचा फार मोठा परिणाम झालेला दिसणार नाही कदाचित. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होईल, यावर मुख्यमंत्री म्हणतायत, मी योग्य वेळी बोलेन. आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंना पवारांची फारशी गरज लागणार नाही. त्यातच सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाल्यात आणि त्यावर महाआघाडीचं काय होणार हे ठरणार आहे. सध्या तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी दोघा भावांच्या या संभाव्य युतीचं स्वागत केलंय. ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं. त्यांना अधिकार दिलाय. तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार. जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा या कार्यकर्त्यांच्या पातळीवर आणि नेत्यांच्या पातळीवर होत आहेत. राज ठाकरेंनी स्वतः मात्र अजून नेमके पत्ते उघडलेले नाहीत. राज ठाकरे खरंच उद्धव ठाकरेंसोबत जाणार की महायुतीतली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे सगळे खेळ चाललेत, याबद्दलही प्रश्न आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरा राज ठाकरेंचा इतिहास लक्षात घ्या. 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींसाठी मैदानात उतरून तुफान बॅटिंग केली होती. तेच राज ठाकरे 2019ला लाव रे तो व्हिडिओ म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने मैदानात उतरले होते. पुन्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि विधानसभेत राज जरी वेगळे लढले तरी त्यांची भूमिका ही महायुतीला पूरक होती. या निवडणुकीनंतरही राज ठाकरेंच्या घरी फडणवीस आणि शिंदे हे अधूनमधून चहा प्यायला आणि स्नेहभोजनाला जात असतात. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरोखरच एकत्र येत आहेत की त्या दोघांना एकत्र आणून भलताच काटा काढायचा हा आणखी कुणाचा प्लान आहे हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.